हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी. आज काय नेहमीप्रमाणे स्वयंपाक करता करता तुमच्याशी गप्पा. बाकी काही नाही, विशेष असं काही नाही. पण आज रोज रोज ना वरण भात भाजी पोळी वरण भात भाजी पोळी खाऊन कंटाळा आला. मला सुद्धा कंटाळा आला खरं म्हणजे. तेच तेच ते आमच्याकडे सारखं असं 8 दिवस सुद्धा तेच नको, मध्येच काहीतरी वेगळे लागतं. दुपारी तर वेगळं आम्ही खातोच काहीतरी, पण असं पण वेगळं लागते. रोज वरण भात भाजी पोळी, आता आज काहीतरी वेगळं. आता वेगळं म्हटलं जाऊ द्या. आज मी काय केलं, साध्या आपल्या थोडं ज्वारीचं पीठ, थोडं गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ असे सगळे मिक्स केले. आणि मिक्स केल्यावर त्याच्यामध्ये हळद तिखट मीठ ओवा हे सगळं व्यवस्थित घातलं. आता त्याच्या दशम्या करते. आणि मग याच्यासोबत नुसते दशम्या नाही चालत, नुसते दशम्या चालतात का मग चटणी पाहिजे, लोणचं पाहिजे. उलट तसं पाहिलं तर त्रास भरपूर होतो. भाजी पोळी ठीक असते, पण याचं कसं असतं माहिती का, आता दशम्या केल्या आता त्याच्यासोबत बुंदीचं रायतं लागल, किंवा मग मठ्ठा लागल आणि लोणचं लागल वेगळं काहीतरी, आणि एखादा ठेचा म्हणा किंवा चटणी म्हणा, असं काहीतरी लागल. ओली चटणी, सुकी चटणी, अशा प्रकार असतात आमच्याकडे. आता ते सगळं झालं म्हणजे करायचं आहे अजून मला. आधी म्हटलं दशम्या करून घ्याव्यात आता, कारण मी केव्हाचं भिजून ठेवले. मग ते जास्त भिजवलं मग सैल नको व्हायला, म्हणून म्हटलं आधी दशम्या कराव्यात मग बाकीचं करते. आज काही भाजी नाही करायची, आज हेच प्रकार करायचे, 2-4 प्रकार ते करायचे. आणि काल लग्नाला गेली होती, काल लग्न वगैरे छान झालं. काल लग्नाला जाऊन आली. आता म्हटलं स्वयंपाक करून टाकावा आणि मग बाकीचे कामं थोडेसे जरा करावे. सारखं तेच खाऊनही कंटाळा येतो. आपल्याला पण येतोच की, आपण जरी करतो ना तरी आपल्यालाही कंटाळा येतो. खरं सांगू का, बायांना कधीतरी असं वाटते की आपल्याला आयतं मिळावं, कोणीतरी आपल्याला म्हणावं की आज नको करू स्वयंपाक, मी करून खाऊ घालते तुला. असं फक्त माहेरी होते मी केलं, बाकी होत नाही तुला. आणि माहेरी सुद्धा म्हणावं तरी सगळ्यांना बाईचं कामच असं आहे की कुठे गेले तरी तिला कामच करावं लागतं. कामाशिवाय तिला इलाज नसतो. आणि एखादी बाई गेली आणि तिनं नाही काम केलं कुठे, आपणही ती अपेक्षा करतोच की दुसऱ्याला काय म्हणायचं. पण एखादी बाई कुठे गेली आणि ती मुळातच तिच्या अंगात फार काम नसते, तिने काही काम नाही केलं, मग ती 4 ठिकाणी बोलले जाते, आल्या आपण काहीच नाही करणार का त्यांना. प्रत्येकाचं असते बरं का. त्या 8 दिवस माझ्याकडे पण कशाला हात नाही लावणार, काहीच काम केलं नाही त्यांना, असं असते. मग ती आपली सख्खी बहीण जरी असली तर, किंवा आणखीन कोणी माहेरी जरी गेली असली तरी आपण, आता माझी आई नाहीये पण आई जरी असते तरी आम्ही तिला हातभार थोडा लावला की थोडंसं काम कर. हे प्रत्येकाच आहे हो, हा आपला जन्मच बाईचा असा आहे ना की आयतं नाही मिळत कुठेच, कुठे आयतं मिळत नाही. काम हे करावंच लागतं, आणि काम केल्याशिवाय इलाज नाही. पण खरं सांगू का, माहेरी मी आणि माझी बहीण आम्ही दोघी बरोबर जातो. पण आम्ही खरंच आम्ही बाकीचं काम करू, पण आम्ही स्वयंपाकाला हात अजिबात लावत नाही. त्याच करतात आणि आम्हाला खाऊ घालतात. मी करत होते ते आणि आम्हाला खाऊ घालत होते. आम्ही कधी असं नाही केलं, आम्ही कधी स्वयंपाक नाही केला. ते भाऊजाई आल्यापासून तर नाही, आई असताना आम्ही केला, थोडाफार करायचो. पण भाऊजाई आल्यावर नाही. माझी बहीण तरी थोडीफार मदत करायची, पण मी नव्हती करत, कारण मी इतकी कंटाळून होते स्वयंपाक तेच मग नको वाटतं मला, मग मी नव्हती करत. बहीण थोडीफार तरी मदत करायची स्वयंपाकाची. मी आईचं खायची, 4 दिवस राहायची, आईचं खायची आणि मग यायची. मग तेवढा मला आराम मिळायचा. मग घरी आल्यावर फ्रेश आणखीन 2 वर्ष 3 वर्ष बाहेर जायचं काम नाही, आपलं करत राहायचं असं. आणि सारखं नाही हो कुठे जाणं होत. खरं सांगू का, जसं जसं आपलं वय होते ना तसं घराच्या बाहेर निघणं खूप कठीण होते, कारण जबाबदाऱ्या तेवढ्या वाढतात आणि मग नाही आपण जाऊ शकत. सुरुवातीला कसं असते, लहान लहान मुलं असतात, सुट्ट्या लागल्या, आपल्या मुलांना घेतलं चाललं असं असते. तर नंतर नाही, नंतर सगळ्याच जबाबदाऱ्या वाढतात आणि घराच्या बाहेर निघणं फार कठीण होते, नाही होत निघणं घराच्या बाहेर. त्याच्यामुळे फिरून घ्यावं, तरुण वय असताना सगळं फिरून घ्यावं, राहावं, जावं, घरात जास्त लक्ष देऊ नये. बाहेर थोडंसं माहेरी म्हणा, आणखीन नातेवाईकांकडे जाऊन 4 दिवस राहून. आता बघा, माझी बहीणच मला कधीची बोलवती की ये तू ये, 4 दिवसासाठी का असेल ना, पण तू ये माझ्याकडे.
पण नाही ना, माझं निघणंच होत नाही. माझं खरं सांगू का, घरातून निघणंच होत नाही. शेवटी आता म्हटलं लग्नाचं निमित्त आहे, त्या निमित्तानं जायचं आणि 4 दिवस असं मी ठरवतीये. पण नाही मला माहिती की मी राहू शकेल का नाही, कारण माझ्या घरातल्या जबाबदाऱ्याच एवढ्या आहेत ना इथल्या की मी नाही घराच्या बाहेर पडू शकत. त्याच्यामुळे 4 दिवस राहणं काय, 2 दिवस राहणं मुश्किल आहे. इकडचं सगळं रुटीन सगळं लावून मग जायचं. तरी मला फोन येतो, काकू पाणी कसं सोडायचं, किंवा प्यायचं पाणी नाही आलं काकू आज, मग ते कसं करायचं. मग ते असं मग असं नाही जमत मला खरंच जमत नाही. आणि काय होते, भाडेकरू आहेत ना, त्याच्यामुळे मग त्यांना प्यायचं पाणी लागते. 1 दिवस आड ते प्यायचं पाणी लागते. मग ते कुठला बंद करायचा, कुठला चालू करायचा हे त्यांना माहिती नसते. आणि मग खालची टाकी भरायची असते. मग ती टाकी कोण भरवल, सगळे कामाचे सगळे जॉबवाले असतात. मग ते कोण येऊन कोण आपली एवढी टाकी भरायची, मग वरची टाकी कधी भरायची, मग खालची टाकी कधी भरायची. नाही तर मग त्यांना पाणी मिळणार. म्हणजे हे सगळं जे आहे ना, हे सगळं करून नाही जमत. आपण बाहेर गेलं गावाला 4 दिवस राहील, सगळी तारांबळ इकडची सगळी पूर्ण तारांबळ, काहीच. मग सगळंच मग 4 वेळा आपल्याला फोन येतात. मग आपल्याला काय करावं प्रश्न पडतो. त्यापेक्षा नवीन पडतो असं. मागच्या वेळी मी गावाला गेली आणि 2 वेळा मोटर माझी बंद पडली. सगळी तारांबळ. मग ते अर्ध लक्ष इकडे अर्ध लक्ष तिकडे आपलं असं होतं. म्हणून मी आता ठरवलं तर आहे की मी 4 दिवस जाईल असं ठरवतीये. पण मला नाही वाटत मला शक्य, कारण आता भाडेकरू पण माझे नवीन आलेत. पहिले जुने भाडेकरू होते त्यांना थोडंफार माहिती होतं, कारण 1-2 वेळा मी गावाला गेले मग त्यांना सांगून गेली होती की असं असं करायचं. मग ते करत होते. माझे भाडेकरू मला खरंच छान मिळतात. प्रत्येक भाडेकरू असतात ना, छान मिळतात मला. आता हे नवीन भाडेकरू आणि जॉबवाले आहेत. एकाचा लहान बाळ आहे, तुम्ही तर बघताच आहे, मी दाखवलं आहे तुम्हाला ते लहान बाळ. आणि तिला 3ऱ्या मजल्यावरून खाली येणं तिला पण शक्य नाही. आणि हे 2ऱ्या मजल्यावरचे ते सगळे जॉबवाले आहेत, त्यांना तरी आपण काय सांगणार, बरोबर की. ते त्यांचं कामं करतील, की आपले पाणी बघतील, असं होतं. त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे मला आता. तरी बघू कसं काय मला जमतंय, तसं बघून 4 दिवसासाठी प्रयत्न करतील मग. आणि कसं माहिती का, ह्या जबाबदाऱ्या सगळ्या मी माझ्यावर लादून घेतले. त्याच्यामुळे यांनाही त्याच्यातलं कळत नाही कुठला कॉक चालू करायचा, कारण ते सकाळी घरीच नसतात. त्यांना म्हणण्यात काही अर्थ नाही. ते सकाळी 5 वाजता बाहेर पडतात. त्यामुळे त्यांना नाही आपण बोलू शकत ना काही. त्यांचे मंदिरं असतात, ते बाहेर पडतात. मुलगा कॉलेज असते किंवा आणखीन काही मुलाचं असते, त्याच्यामुळे तो पण नाही करू शकत. मग ते करावं लागते मलाच, असं होतं. त्याच्यामुळे त्यांना एवढं ठेवते. घरी जरी राहिले तरी त्यांना एवढं माहिती नाही. आणि माहिती असूनही ते कुठे घरी राहतात, ते सकाळी जातात आणि नेमकं सकाळी पाणी येते. त्याच्यामुळे सगळेच प्रॉब्लेम आहेत माझे. म्हणजे निघणं नाहीच, होतच नाही. निघायचं म्हटलं ना तरी सगळं रुटीन लावून मग ते 4 दिवसासाठी जायचं. त्याच्यात जायला 1 दिवस, यायला 1 दिवस, आणि मग राहायचं किती कोणाकडे, असं. बघू कसं काय जमतंय तसं बघू आणि मग ठरवू. म्हणून म्हटलं बाईच्या जातीला ना जबाबदाऱ्या नसतात तोपर्यंत फिरून घ्यायचं, सगळं फिरून घ्यायचं, जाऊन राहून घ्यायचं कोणाकडे, फिरून घ्यायचं. मग नाही शक्य होत. एकदा जबाबदारी सगळं पडल्या ना अंगावर की मग नाही शक्य. ते सवड काढली की वेळ मिळतो, असं अशी गती माझी खरं म्हणजे. मग ते मुद्दाम जायचं म्हटलं ना, मग सगळंच हे करून मग ते जावं. आणि मग बाकी त्यांची सगळी तारांबळ. आणि मग असं करतील ॲडजस्ट, करणार नाही असे नाही. ते भाडेकरू पण 2-4 दिवस मी म्हटलं मी जाते तर करतील ॲडजस्ट. जरी नवीन आहे तरी स्वभावाला दोघं पण चांगले आहेत. आणि माणसं मला चांगले मिळतात भाडेकरू नेहमी. त्यामुळे ते ॲडजस्ट करतील, करणार नाही असं नाही. पण माझं चित्त लागणार नाही, असं होतं. त्याच्यामुळे बघू कसं काय जमते तसं. आणि म्हणून म्हटलं बायांचं जीवन फार कठीण, खरंच कठीण आहे, खूप कठीण आहे. की कुठे बाहेर जायचं म्हटलं, कुठे म्हटलं तरी सगळंच. पण ज्या बाया बाहेर पडतात त्यांचं खरंच फार छान, की सगळ्या याच्यातून पटकन निघतात, फिरून येतात, जातात मोकळ्या, ते फार छान. पण ज्या बाया स्वतःच्या अंगावर जेवढ्या जबाबदाऱ्या लादून घेतात ना, त्या बायांचं फार कठीण होते बाहेर निघणं, खूप कठीण होते. आज आता दशमी असल्यामुळे तेल लावावं लागणार, नाही तर मी तेल लावत नाही.
पण आज दशम्या आहेत ना, त्याच्यामुळे आता याला पुढं पण नाही येत आणि साधं आपलं वरती तव्यावर तेल लावून करायचे. तेच 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 खाऊनही कंटाळा येतो. नेहमी वरण भात भाजी पोळी, वरण भात भाजी पोळीच असते. मग ते खाऊन पण कंटाळा येतो. मग काहीतरी वेगळं लागते. वेगळं काय करणार आहे मग आता मसाले भात तर मी सकाळी करू शकत नाही. मग काय करायचं वेगळं. म्हटलं मग आज छान दशम्या कराव्यात आणि छान बाकीच्या चटण्या कोशिंबीर हे करावं, म्हणजे काहीतरी वेगळं झाल्यासारखं वाटतं. म्हणून मग आता हे ठरवलं, आज दशम्याच ठरवलं मी करायचं. बाकीचं करायचं तर ते नंतर कर. आधी म्हटलं दशम्या उठून घेते आणि मग बाकीचं करते. आता सगळीकडे परीक्षा झाली, सगळीकडे परीक्षेचं वातावरण. बाहेर जायचं नाही, उन्हात जाऊ नको. काळजी पण खूप घेतात बघ काय बरं, पण घ्यायलाच पाहिजे. कारण परीक्षेचे दिवस, सगळ्याच मुलांची आता परीक्षा चालू होती आणि मुलं उन्हात फिरले, आजारी पडले म्हणजे मग पेपरची पंचायत परत असेल. त्याच्यापेक्षा नको, सगळ्यांना काळजी घ्यायलाच पाहिजे खरं म्हणजे मुलांची. आणि घेतात आईवडील सगळ्या मुलांची काळजी घेतात की नको बाबा. त्यांनाही माहिती असते पुढे परीक्षा आहे, आजारी पडला काही झालं म्हणजे आणखीन पेपरची पंचायत द्यायचं की नाही, किंवा मग ते नको येऊ, असं काही काही प्रकार होतात. त्याच्यापेक्षा नको. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सगळ्यांचे पेपर राहते. 10वी झाली की 12वी, 12वी झाली की मग हे मुलांचे, बाकीच्या मुलांचे पेपर असं. त्याच्यामुळे लग्न वगैरे कुठे असले तरी मग आईवडिलांना जाऊ की नाही असं पाहिजे. जवळच असलं तर जावंच लागतं. पण आता ऊन खूप तापायला लागलं. काल पण मला खूप ऊन जाणवलं, खूप ऊन तापायला लागलं. मला आता दशम्या झाल्या, बाकीचे करते पटापटा. आणि उन्हाचा आता स्वयंपाक पण लवकरच, कारण उन्हाचं इतक्या वेळ नाही इथे थांबवल्या जाते, फार गरम होते. पटकन आपला स्वयंपाक उरकला ना की मग बाकीचे कामं होत राहतात. आणि बायांच्या जातीला मेन स्वयंपाकच असतो. हे झालं ना की असं वाटतं त्यांना अर्धे कामं झाले आपले, सगळे आटोपले असं वाटतं, कारण हे मेन असते. स्वयंपाक हा फार महत्वाचा. आणि आमच्याकडे नाश्ता वगैरे नसतो ना प्रकार, त्याच्यामुळे 10 वाजता, 10, 10:30, 11 वाजता जरी मी स्वयंपाकाला लागले तरी होऊन जातो माझं पटकन स्वयंपाक. तिघांना किती लागते, पटकन होतो स्वयंपाक. पण तरी स्वयंपाक राहिला हे मनात असते. आपण बोलून तरी दाखवत नाही, तरी नाही माझा स्वयंपाक राहिला बघा. स्वयंपाक आहे थोडंच करायचं असतो, पण तरी आपल्यासारखं स्वयंपाकाचं असतं. हे झालं ना निवांत काम झालं आता असं वाटतं. मग ते केव्हाही जेवा तुम्ही असं. नाही तर मग जेवायला मागितलं, अजून भाजी व्हायची आहे, पोळ्या व्हायच्या आहेत, आणि त्याला जेवायला मागितलं म्हणजे असं मग ते टेन्शन असते की थांब 2 मिनटं मी करते. म्हणजे भाजी असं होते, केव्हा शिजायची, केव्हा करायची, केव्हा खाईल. ज्या गृहिणी असतात ना त्यांना सारखं टेन्शन असते, एवढं मात्र खरं. पण ते जॉबवाले असतात ना त्यांना तर उलट जास्त, आपण म्हणतो पण त्यांना पण जास्त टेन्शन. घरातलं सगळं उरकायचं, पटापटा उठायचं, उरकायचं, परत ऑफिसला जायचं, आणि ऑफिसला दिवसभर जाऊन घरी यायचं, परत मग येताना भाजी घेऊन यायची, मग तो स्वयंपाक करायचा. किती कंटाळा येत असेल त्यांना. त्यांनाही वाटत असेल कधीतरी कोणीतरी आपल्याला ऐकतं द्यावं. सुट्टी असेल त्या दिवशी कसलं त्यांना निवांत असते. आज सुट्टी आहे, मग ते कपडे जास्त काढा, किंवा मग घर आवरून घ्या, किंवा मग कुठे बाहेर जायचं असलं, खरेदी करायची असेल, मग आज सुट्टी, मग ती करून घ्या.
म्हणजे परत उद्यापासून रुटीन आपलं चालू होईल, हे एक टेन्शन असते बायांना. असं तर जे जॉब नाही आहे, आता आमच्यासारख्या दिवसभर घरी आहे त्यांचं ठीक आहे की मी आता नाही तर थोड्या वेळानं करेल. त्यांचं असं नाही ना, तेवढा एक दिवस सुट्टीचा असतो, त्या दिवसात त्यांचं रुटीन पूर्ण असं ठरलेलं असते की आज हे करायचं, ते करायचं, ते करायचं, पुढच्या रविवारी मग हे करू, असं असं ठरलेलं असतं. म्हणजे मग तेवढे ते कामं त्यांचे झालेच पाहिजे असं. नाही तर मग सगळीच तारांबळ उडते ना त्यांची. मग आपणही ठरवून घेऊ, गृहिणी पण आपणही पण घरच्या ठरवूनच ठेवते की उद्या मला हे करायचे, परवा मला ते करायचे. आता कपाटावर आवरायचं जरी म्हटलं तरी आपण ठरवून ठेवतो की नाही आता 8 दिवसांना आवरायचं बरं का, आता येणार आहे आवरायला कपाट, असं आवरलंच गेलं पाहिजे कपाट त्या 8 दिवसांना, आपणही ठरवूनच ठेवतो. पण आपण कसं आहे, आपण आज नाही तर उद्या करू शकतो. त्यांचं नाही ना, त्यांचं जॉबचं असते त्याच्यामुळे त्यांना एक तर सुट्टी मिळत नाही. एक दिवस संडेची सुट्टी असते, तेवढ्या वेळात त्यांना सगळं करणं, परत कसला आराम मग त्यांना सांगा मला, कुठे आराम मिळतो? नाही मिळत त्यांनाही आराम. आता आपण तरी समजा गृहिणी आपल्या घरी असल्यामुळे थोडंसं लोळतो, हे करतो, त्यांना कसलं विचारायला आपलं दिवसभर आम्हा, आणि घरी येऊन परत स्वयंपाक पाणी हे करा म्हणजे संध्याकाळी त्यांना लवकर पडायला मिळते. मी खरंच जॉबवाल्यांची धन्य मानते. कारण तुम्हाला काय सांगा, मी जरी एक तासासाठी जरी मी बाहेर फिरून आली ना, तरी घरी आल्यावर मला बापरे मी खूप दमली असं मला होते. ह्या रोजचं यांचं असते. रोज सकाळी उठायचं, स्वयंपाक पाणी करायचं, डबा भरायचा आपला, मुलांचा, नवऱ्याचा, आणि कामाला जायचं, तिथून यायचं आणि परत एनर्जी तेवढी आणायची आणि स्वयंपाक पाणी करायचं. परत ते बऱ्याच जणांकडे धुणे भांडेवाले असते, पण स्वयंपाक करावं लागतंच ना, तर ती कुठून एवढी एनर्जी येतात नाही माहिती बाबा. मी जरी बाहेर गेली तरी मला लगेच नको, आज नको, आता मी काल जाऊन आली, मी आता कंटाळली, मी उद्या परवा जायचं असतं, म्हणजे असं माझं तरी होतं. म्हणून जॉबवाल्यांची खरं धन्य, त्यांचं रोजचं रुटीन आहे हो, त्यांचं रोजचं अगदी. आणि एवढे करून काही काही बाया इतक्या हौशी असतात ना जॉबवाल्या, उलट घरी राहणाऱ्या बायाने पण जॉबवाल्या सणवार अगदी व्यवस्थित करतात. मला त्यांचं खूप नवल वाटते की एवढं जॉबचं सगळं तिथलं आवरून परत घरी येऊन घरचं आवरून अगदी साडी गिडी नटून थटून अगदी तयार असतात त्या बाया. बघा बरं किती छान त्यांचं, म्हणजे अशी एनर्जी खूप असते. काही काही बायांना खूप उत्साह असतो आणि काही काही घरी राहणाऱ्यांनाही उत्साह नसतो. नेहमी घरी असतात त्यांना पण उत्साह नसतो कामाचा. पण काही काही बायांचा खूप उत्साह पाहून आपल्याला असंच पुरण येतं की नाही खरंच आहे, ती बघा जॉब करणारी बाई आहे तरी आज सणावाराला बघा ती नवीन साडी गिडी नेसून अगदी घरात पुरणाच वरणाचा स्वयंपाक करून साडी गिडी नेसून बाहेर, म्हणजे असं आपल्याला वाटते किती छान असं वाटते आपल्याला. म्हणजे काही काही बाया मुळातच खूप हौशी असतात. त्यांचं पाहून मग आपल्याला कौतुक वाटते की खरंच आहे. आणि काही काही घरात राहणारे बायांना नसते एवढं नाही जमत त्यांना, तेव्हा मग कंटाळा येतो करायचा, असं पण होते. सगळ्या कामाचा उत्साह पाहिजेच माणसाला आणि तो आणायचाच. पण काय होते, हे जे आपण सणवार हे जे करतो ना आपण सगळं व्यवस्थित, हे पुढे आपल्या मुलांना किंवा मग आपल्या सुनांना हे संस्कार त्यांच्यावर बरोबर होतात आणि मग ते त्याप्रमाणे बरोबर वागतात की नाही माझी आई अशी करत होती बरं का. बायकोला तो मुलगा सांगेल नाही माझी आई अशी करत होती, हे तू केलंच पाहिजे. तेवढं मग ते करतात आणि ती रुटीन पिढ्यानपिढ्या चालू राहते. म्हणून करायचे सगळे सणवार आपले
दिले आहे ना सगळे देवाने आपले एवढे महाराष्ट्रीयन लोकांना सणवार, तेवढे सगळ्यांना सणवार आहे, महाराष्ट्रीयन किंवा बाकीच्यांना पण लोकांना सणवार आहेच, पण तेवढे करायचे. आपल्या याच्यामध्ये जास्त सणवार आहे, तेवढं करायचे, उत्साहानं करायचे खरं म्हणजे. यूपी बिहारकडे पण सगळीकडे सणवार हे सगळीकडेच असतात, पण आपल्या महाराष्ट्रीयन सणवार जरा जास्त आहे, एवढा फरक आहे. पण छान आहे, आपल्या इकडची पद्धत उलट छान आहे. आता गणपती म्हणा किंवा नवरात्र म्हणा, नवरात्र तिकडे पण बसवतात बरं का, आता माझ्याकडे भाडेकरू पण होते ना, तिकडे पण नवरात्र बसते, पण गणपती वगैरे नाही बसत. पण गणपतीचे 10 दिवस हे किती छान वाटते, हे सार्वजनिक उत्सव झाले सगळे, किती छान वाटते, मनालाही बरं वाटते. बाहेरही सगळं छान असते, वातावरण छान छान डेकोरेशन केले जाते, पाहिल्या जाते, आपल्याला पाहायला मिळते छान छान डेकोरेशन. काही छान छान कार्यक्रम होतात, सांस्कृतिक कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी खूप छान करतात. लहान मुलं पण इतके छान करतात ना, आपल्या मनाला पण पाहायला बरं वाटते. ते 10 दिवस कसे निघून जातात कळत नाही. मग ज्या दिवशी गणपती निघतो त्या दिवशी मात्र नक्की डोळ्यातून, सगळ्यांच्या डोळ्यातून, म्हणजे जरी काही नसलं तरी मनाला कुठेतरी वाटते की झालं आता चाललंय बरं का गणपती, आता गणपती चाललाय म्हटल्यावर थोडंसं शांत वातावरण होईल, कुठे काही लाऊडस्पीकरचा आवाज येणार नाही, कुठे काही येणार नाही, ते मनाला असं रुखरुख झाल्यासारखं वाटते असं. चला माझ्या दशम्या झाल्यात, काही नाही, आज साध्या तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या. आता माझं अजून बाकीचे कोशिंबीर वगैरे बाकीचं राहिलंय, ते मी आता थोडं ॲन करते. साध्या गप्पा मारायच्या होत्या, आज काही फार असं रेसिपी वगैरे दाखवायची नव्हती, किंवा बाहेर मला जायचंच नव्हतं आज, मी कालच लग्नाला जाऊन आली, आज कुठे जायचं पण नव्हतं मला, पण म्हटलं तुमच्याशी गप्पा माराव्यात. हा ब्लॉग तुम्हाला माझा कसा वाटला, काय वाटलं, माझ्या गप्पा तुम्हाला कशा वाटतात हे सांगा मला, कशा वाटल्या, काय वाटल्या गप्पा माझ्या ते सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि माझे ह्या सगळे जर ब्लॉग तुम्हाला आवडत असतील, किंवा माझ्या रेसिपी म्हणा, किंवा माझी मी बाहेर दाखवते, मी बाहेरचं आता कालचं लग्न झालं, किंवा मी परवा शॉपिंगला गेली, आणखीन मी कुठे कुठे गेली ते दाखवते, ते जर तुम्हाला नक्कीच आवडत असेल ना, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.